पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। मुंबई के वडाला आरटीओ में चल रहे भ्रष्टाचार की पोल खोल रहे हैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सरचिटणीस प्रदीप वाघमारे। क्या कहते हैं सुनिए। थेट एका शॉर्टमध्ये जर ते उत्तर देऊ शकत नसेल तर साहेब मोठी शोकांतिका आहे ती. नाही तसं नाही. असं कसं साहेब मला सांगा ना. आज आपण आरटीओ अधिकारी आहात साहेब, आपण सिनियर ज्युनियर खेळत बसलो तर कसं होणार. आज साधी गोष्ट आहे ना, बॉडी बांधकाम वैद्यकीय हवे ते बघता क्षणी आम्हाला कळतं, सर्वसामान्य जनतेला. अधिकारी म्हणून तुम्हाला कळायलाच पाहिजे साहेब. त्यासाठी अधिकारी येणार आणि करणार. आज या ठिकाणी मी वारंवार बघतो, मी हा मुद्दा रेस केला. अख्ख्या टर्मिनलमध्ये तुम्हाला 200 गाड्या दाखवतो जे अवैध बॉडी बांधकामच्या. आरटीओचं कार्यालय इथे असून कारवाई होत नाहीत. दहशतच नाही कसली काय. नमस्कार, मैं राजहंस मौर्य और आप देख रहे हैं पवित्र समय न्यूज़। और इस वक्त हम ऑफिस वडाला के टर्मिनल, जहां पर आपने देखा होगा कुछ ही दिन पहले एक जो वीडियो जो वायरल हुआ है, जिसमें महाराष्ट्र नवनिर्माण सेना के वाहतुक सेना के महाराष्ट्र राज्य के सरचिटनीस प्रदीप वाघमारे जी के द्वारा किए गए एक स्टिंग ऑपरेशन कहे या कार्रवाई, जिसके चलते कहीं ना कहीं आज प्रशासन टर्मिनल की जो जाग चुकी है और कहीं ना कहीं जो गाड़ियों को लेकर, जो बड़ी गाड़ियां हैं उसकी चौड़ाई और लंबाई को लेकर एक बहुत ही बड़ा मुद्दा लोगों के सामने, जनता के सामने लाए हैं। ऐसे में ही पूरी जानकारी मैं आपको आज प्रदीप वाघमारे जी से बात करते हुए नजर आएंगे। सर, जो भी जानकारी है हमारे दर्शकों को बताइए। जय महाराष्ट्र, मी प्रदीप वाघमारे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस, जळावजळ वाहतूक विभाग अध्यक्ष। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मी जळावजळ वाहतूक क्षेत्रावर काम करतो। आज जळावजळ वाहतूक क्षेत्र म्हटलं तर सर्व मल्टी एक्सेल व्हेकल्स त्यामध्ये येतात. ज्या व्हेकलकडे पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना त्याचा बिलकुल अंदाज नाही की या वाहनामध्ये काय अधिकृत आहे, काय अनधिकृत आहे. परंतु या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी कळतात आणि त्यामागे कुठेतरी शासनाचे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी फार मोठ्या प्रमाणात चोरी करतायत, महाराष्ट्राची फसवणूक करतायत, हे सगळं दिसून येतं. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जळावजळ वाहतूक विभाग फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा जो महाराष्ट्र शासनाचा महसूल, जो या परिवहन विभागाकडून वसूल केला जात नाही, आज तो वसूल करत नाहीत, परंतु तो पैसा त्यांना मिळतो आहे. आज ज्या वाहनाला ARAI ही संस्था आहे, ज्या संस्थेला पूर्ण देशाचं नेतृत्व करण्याची संधी आहे, त्या संस्थेने काही मोजमापं आखून दिलेले आहेत. प्रत्येक वाहनासाठी किती लांबी असावी, किती रुंदी असावी, तर या नियमांचं पालन परिवहन विभागाला देखील करावं लागतं. स्वतःच्या मनाने कोणी मॉडेल्स किंवा त्याचं मॉडिफिकेशन करू शकत नाही. आज RTO विभागाकडे पासिंगसाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी जे ट्रॅक बनवलेले आहेत, त्या ट्रॅकवर नवीन वाहन मालक घेऊन जातात आणि त्या नोंदणीसाठी RTO अधिकारी त्या ठिकाणी बसलेले असतात. त्यांच्या निदर्शनाखाली, त्यांच्या निरीक्षणाखाली त्या सर्व गोष्टींची पाहणी केली जाते. किती वाहनांची मोजमापे आहेत, त्याची काय क्षमता आहे, त्याची हेडलाईट बरोबर आहे का, त्याची टेललाईट बरोबर आहे का, त्याला रिफ्लेक्टर लागलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींची पाहणी केली जाते आणि मग त्याची नोंदणी किंवा फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं. परंतु या अशा जास्त वाढवलेल्या मोजमापांच्या वाहनांकडे यांचं दुर्लक्ष आहे. त्यांच्याकडून ते रोख पैसे घेत आहेत, महाराष्ट्राची फसवणूक करतायत. अशा अपघातांमुळे भविष्यात फार मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर मोजमापे वाढलेली वाहने फिरताना आपल्याला दिसतील. संपूर्ण गडकरी साहेबांना देखील मी या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की आपण परिवहन मंत्री म्हणून काम करत आहात. आपण जर का अशा वाहनांकडे जर दुर्लक्ष केलं तर देश बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. लोक स्वतःच्या मर्जीने काम करायला लागतील. ओव्हरलोड वाहतूक तर सर्वत्र सुरूच आहे, देशभर सुरू आहे, महाराष्ट्रात तर धुमाकूळ आहे. अख्ख्या मुंबईभर ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. जेवढे प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा RTOचे दुर्लक्ष आहे. सगळ्यात मोठा प्रश्न, आम्ही स्टिंग ऑपरेशन करण्याचं कारण हेच आहे की हे जे काम करतात याचे पुरावे कोणाकडे नाही आहेत. म्हणून आम्ही RTOला गेलो. RTO अधिकारी बसले होते. त्यांना विचारलं की साहेब, हे जे वाहन आपल्यासमोर उभं आहे, नोंदणीसाठी आलेलं वाहन आहे, त्या वाहनाची जी बॉडी बांधलेली आहे ती अधिकृत आहे की अनधिकृत आहे. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की साहेब, आम्हाला याच्यातलं काही कळत नाही, आम्ही नवीन आहोत, परंतु आम्ही आमच्या वरिष्ठांना बोलवतो, त्यांना माहिती देतो. मग त्यांनी वरिष्ठांना बोलवून घेतलं. त्यांच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा केली. वरिष्ठांनी
थेट त्या वाहनांची मोजमापे घेतली, मेजरमेंट घेतल्या सगळ्या, परंतु त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना दिसून आलं, त्यांच्याच माध्यमातून त्याने आम्हाला सांगितलं की हे वाहन अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या बॉडीचं, तर त्याला आम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही. परंतु आम्ही जेव्हा दाखवलं तेव्हाच ते अनधिकृत ठरलं. परंतु आम्ही जेव्हा त्या ठिकाणी उभे नसतो त्यावेळेस शेकडो वाहनं नोंदणी करून जातात, त्याला जबाबदार कोण? आणि तीच वाहनं पुन्हा 2 वर्षानंतर फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी फिटनेस ट्रॅकला सुद्धा जातात. त्यांना फिटनेस कसा मिळतो? मग याच्यामागे फार मोठं षडयंत्र आहे, फार मोठा घोटाळा आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा आक्षेप आहे RTO विभागावरती. परिवहन आयुक्तांचं या सर्व बाबींकडे दुर्लक्ष आहे. परिवहन आयुक्त या सर्व परिवहन कार्यालयांना हाताळण्याच्या सक्षम नाही आहेत, असाही आक्षेप आहे आम्हाला. आम्ही परिवहन आयुक्तांना वारंवार भेटी देऊन त्यांना पत्र पाठवून बरेच मुद्दे उपस्थित करतो, परंतु परिवहन आयुक्त नेहमी मंत्रालयात असतात, कधी परदेशात असतात. कसली ट्रेनिंग घेतात त्याची आम्हाला काही जाण नाही आहे. परंतु भविष्यामध्ये आयुक्त साहेबांनी देखील या गोष्टींकडे लक्ष द्यावं. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना तुमच्या दरवाज्यात येऊन तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटकावर अन्याय होता कामा नये. प्रत्येक घटकाला न्याय हा मिळालाच पाहिजे. महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठोकल्याशिवाय राहणार नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाथ जोड़ के बात करो और नहीं माने तो हाथ छोड़ के बात करो, हमेशा हमें यही सिखाते हैं और उन्हीं के बताए हुए आदेश पर हम भी कायम रहेंगे. आज अगर परिवहन आयुक्त इन अधिकारियों को समझ नहीं देते हैं तो महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना के पदाधिकारी उनको समझ दिए बगैर रहेंगे नहीं. नवनिर्माण सेना के वाहतूक सेना जो डैशिंग है, जो अपने तरीके से आज कहीं ना कहीं एक बात करती नजर आए, और वाहतूक सेना वाहतूक को लेकर जो आज लोगों के सामने अपनी जो राय प्रक्रिया रखी, प्रशासन को जागरूक होना चाहिए. और इस तरीके की जो व्हीकल्स चल रही हैं, जो अवैध तरीके से मतलब जो है गाड़ियाँ चल रही हैं, इसके ऊपर प्रशासन को विशेष ध्यान देना चाहिए. कैमरामैन सोएंसो के साथ मैं राजहंस मौर्य, पवित्र समय न्यूज़ से.